च्या परीक्षेची सिद्धता कशी करायची. आपण आता इथं बघणार आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस या परीक्षेची सिद्धता म्हणजे तयारी कशी करायची. पहिला मुद्दा, आपल्या डोळ्यासमोर फोकस पाहिजे. मला पहिल्यांदा फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेवरच लक्ष केंद्रित करायचं आहे. हां, पण हे व्याख्यान सुरू करायच्या आधी मी परत एकदा हे सांगतो की ह्याच्या आधी आपली व्याख्यानं आहेत ती म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय. तर ते व्याख्यान ऐकून हे व्याख्यान ऐकलं तर तुम्हाला जास्ती चांगलं समजेल. तर पूर्व परीक्षेचं स्वरूप काय आहे आपल्याला लक्षात घ्यायचं की पूर्व परीक्षा पास केल्याशिवाय मुख्य परीक्षेला जाता येत नाही. आपली माणसं काही जण असतात जी आत्ताचा विचार करत नाहीत, पुढचा विचार करतात, कधी कधी खूप पुढचा विचार करतात. मी IFS होऊ का IAS होऊ. आता हे मी कितीही सांगितलं तरी तुम्ही काय करताय, परफॉर्मन्स काय करताय त्याच्यावर आधारित आहे. म्हणजे हे होण्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला इंटरव्ह्यू या लेवलपर्यंत पोहोचलं पाहिजे, मग तुम्ही ठरवू शकता. पण इथे आपल्याकडं डायरेक्ट मेन्ससाठी मला अभ्यास करायचा आहे सांगा. एका मुलीने तर मध्यंतरी जुनी गोष्ट आहे पण असा फोन केला होता, मला मराठी ऑप्शनल सब्जेक्टसाठी म्हणून तयारी करायची, तर मला मराठीचा क्लास लावायचा. तर म्हटलं व्हेरी नाईस. म्हटलं प्रिलिम पास झाले का नाही. मी पुढच्या वर्षी प्रिलिम देणार आहे. मग तू प्रिलिम पुढच्या वर्षी देणार आहे तर मेन्सचा क्लास आत्तापासून कशाला. गडबड आहे. बरीच माणसं प्रिलिम म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स असतो का ओव्हर कॉन्फिडन्स असतो माहीत नाही, पण मी प्रिलिम पासच होणार आहे मेन्सचा विचार करतो. हां, तर याचं कारण असं आहे की जुन्या काळी म्हणजे 2010 पर्यंत परीक्षेचं स्वरूपच असं होतं की मेन्सचा अभ्यास म्हणजे प्रिलिमचा अभ्यास आपोआप होतो. आता आपल्यासमोर डोळ्यासमोर स्वरूप आहे परीक्षेचं की पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. आता मुख्य परीक्षेमध्ये जर बघितलं तर ऑप्शनल विषय हा फक्त 500 मार्काला आहे आणि तो एकच आहे. पण पूर्वी 2 विषय होते. कोणते तर 600 मार्काला एक आणि 600 मार्काला दुसरा असे 2 ऑप्शनल. डायरेक्ट 1200 मार्क तुमचे ऑप्शनलवर निघायचे आणि म्हणून ऑप्शनल विषय महत्त्वाचा होता. आता काय झालेलं आहे, आता एकच ऑप्शनल आहे, तोही 500 मार्कांचा. तुम्ही जर बघितलं असेल तर 1750 मार्कांपैकी फक्त 500 मार्क ऑप्शनल आहेत. म्हणजे ऑप्शनलचं महत्त्व कमी केलं, घालवून नाही टाकलं पण कमी केलं. 2 ऑप्शनलच्या ऐवजी एकच ऑप्शनल आलंय. हा फरक समजून घ्या. म्हणून जुनी टेक्निक मी नवीन गोष्टीला लावू शकत नाही. बरेचदा असं होतं की जुन्या IAS ऑफिसरकडून सल्ला घेतला जातो. त्यांच्या वेळेला बरोबर आहे, त्यांच्या वेळेला असं होतं की मेन्सचा अभ्यास केला की प्रिलिमचा अभ्यास निघतो, हे त्यांच्या वेळेला होतं. आता नाही. मी जर टेस्ट मॅच एक्सपर्ट त्याला जर विचारलं की 2020 कसं खेळू तर ते चुकीचं आहे. टेस्ट मॅच हे वेगळं शास्त्र आहे. तुम्ही बॅट्समन येणार, तो क्रीजवर सेट होणार, बॉलरला दमवणं हा त्यांचा टार्गेट असतो, मग दमलेल्या बॉलरला मग मारायचं असतं. हे त्यांची टेक्निक. 2020 तुम्हाला सेट व्हायला वगैरे वेळ नसतो. क्रीजवर आल्यावर पहिल्या बॉलपासून फटकेबाजी सुरू करायची असते आणि त्यामुळं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघून आपली स्ट्रॅटेजी असते. ज्या ठिकाणी ही स्ट्रॅटेजी उपयोगी पडेल तिथं ही स्ट्रॅटेजी, जिथं ती स्ट्रॅटेजी, तिथं ती स्ट्रॅटेजी, असा प्रकार लक्षात घ्यायचा. आणि त्याप्रमाणे आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पूर्व परीक्षेवरच लक्ष पूर्ण केंद्रित करायचं. बरेच जण असं म्हणतात आधी मुख्य परीक्षेचा क्लास लावतो मग मी पूर्व परीक्षेचा अभ्यास करतो. हे चुकीचं आहे. याचं एक सोपं कारण सांगतो की बहुसंख्य जे कमर्शियल क्लासेस आहेत त्यांनी मुख्य परीक्षेचे स्तोम हे माजवलेले. पहिला मुद्दा ठेवायचा फक्त पूर्व परीक्षेचा. का तर मुख्य परीक्षेसाठी जर मला विद्यार्थी मिळवायचे असतील तर ऑल ओव्हर इंडिया 10,000 विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. त्या 10,000तले मुंबईतले किती, त्या मुंबईतले माझ्या क्लासला किती येणार, ही सगळी गणितं. मग त्यापेक्षा आलेल्या सांगितलं आधी मुख्य परीक्षेचा क्लास कर आणि हे असं फसवेगिरीचं नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की तुमचा सगळा वेळ हा पहिल्यांदा पूर्व परीक्षेवर केंद्रित करायचा. तेव्हा पहिलं स्वरूप लक्षात येऊ दे की पूर्व परीक्षेचाच फक्त विचार करायचा. जसं ते द्रोणाचार्यांनी अर्जुनाला विचारलं होतं
की तुला काय दिसतंय. अर्जुनाचं उत्तर काय होतं, पक्षाचा डोळा. तसं तुमच्यासमोर काय दिसतंय तर फक्त आणि फक्त पूर्वपरीक्षा. बस पूर्वपरीक्षेत मी टप्प्याटप्प्यात सगळं येणार आहे. तर पूर्वपरीक्षा फक्त. आता पूर्वपरीक्षेचा अभ्यास कसा करायचा, साधारणतः अभ्यासाचा वेळ तुमचा निश्चित करायचा. तो किती तास केला पाहिजे हा प्रश्न चुकीचा आहे. खूप जणांना असं वाटतं की 6 तास अभ्यास दिवसाचा मला पुरेल. तर याचं उत्तर असं आहे की तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे, तुमचा रीडिंग स्पीड किती आहे, ह्यावर आधारित आहे. आणि तुमची मनस्थिती काय. जर तुमची रात्रीची झोप पूर्ण झालेली आहे आणि मग फ्रेश मूड, विशेषतः पहाटेच्या वेळेला तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, ह्या मूडमध्ये तुमची ग्रास्पिंग पॉवर खूप जास्ती असते. कदाचित दिवसभर 6 तास बसून तुमचा अभ्यास होणार नाही, तेवढा सकाळच्या 2 तासात अभ्यास होतो. त्यामुळे तुम्ही कुठच्या वेळेला बसताय, तुमची मनस्थिती काय आहे आणि तुम्ही कसा अभ्यास करताय यावर आहे. त्यामुळे दिवसाचे 6 तास अभ्यास करायचा का दिवसाचे 16 तास अभ्यास करायचा, रात्री जागून करायचा का दिवसा जागून करायचा, डिपेंड. मी तुम्हाला सरळ एक चांगला सल्ला देईन की रात्रीची जागरण करू नका, जी आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसतात. ह्या उलट परीक्षा द्यायची म्हणजे सगळ्यात गोष्ट उत्तम पाहिजे ते म्हणजे आपला मेंदू तल्लख पाहिजे. मेंदू तल्लख कधी राहतो, झोप पूर्ण झालेली असेल तर. हे प्रिन्सिपल लक्षात ठेवा. त्यामुळे रात्री जागून अभ्यास करणं हे कदाचित मला वाटतं की स्वतःला फसवणं असतं, की मी खूप अभ्यास केला, अख्खी रात्र जागलो आणि त्या बदल्यात अख्खा दिवस झोपायचं. तर असं करायचं नाही. त्यापेक्षा जे देवाने दिले त्याप्रमाणे रात्र झोपायसाठी आहे, दिवस बाकी कामासाठी. त्यामुळे रात्रीची मस्त झोप काढा, दिवसा अभ्यास करा. आता अभ्यास कसा करायचा, विषयाचे 2 गट करायचे. पहिला जो गट आहे तो विषय समजून घेणाऱ्या विषयांचा. जसं सायन्स आहे, सायन्समध्ये बराचसा भाग हा समजून घ्यावा लागतो. इतिहास आहे, इतिहासामध्ये जर नकाशा म्हणजे मानचित्र जर तुम्हाला चांगलं कळलं असेल तर इतिहास समजायला सोपा होतो. भूगोल, सूर्याचं भासमान भ्रमण ही कल्पना जर चांगली कळली असेल आणि आकाशाची त्रिमितीय कल्पना जर बऱ्यापैकी स्पष्ट झाली असेल तर खगोल आणि भूगोल शिकायला सोपा जातो. पण काही भाग आहे जो डेटा इंटरप्रिटेशन सारखा, म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण कुठचं असा नसतो. म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात धरणाची भिंत लांब कोणत्या, व महाराष्ट्रातलं ज्याच्यात पाणी साठा जास्ती असं मोठं धरण कुठचं, मग ज्याचा सरफेस एरिया सगळ्यात जास्ती असं धरण कुठचं, म्हणजे हे झालं डेटा भरणं. तर हा प्रकार म्हणजे अभ्यासाचे 2 गट झाले तुमच्या, की जिथं तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे आणि जिथं माहिती लक्षात ठेवायची. गव्हाच्या जाती कुठच्या, कुठच्या जातीचा गहू नाव काय आहे, त्याचं उत्पादन काय, त्याची वैशिष्ट्य काय, ही फक्त माहिती लक्षात ठेवायची असते. साधारणतः पहाटेचा जो वेळ असतो जिथं आपली ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली चालते, अशा वेळेला आपण संकल्पना समजून घेणाऱ्या शास्त्राचा विचार करायचा. म्हणजे कोणतं, तर आता जसं सांगितलं की भूगोल आहे, भूगोल आहे, सायन्स आहे, ह्या गोष्टी ह्या सगळ्या पहाटेच्या वेळेला करायच्या. जेव्हा दुपारची वेळ आहे, ज्या ठिकाणी थोडंसं झोपेचा अंमल असू शकतो किंवा संकल्पना समजून घेण्यापेक्षा माझं वाचन होणं, डोळ्याखालून एखादी गोष्ट जाणं आवश्यक असते, तर अशा वेळेला तुम्ही हा अभ्यास करणार. कधीतरी अभ्यास करताना कंटाळा येतो, प्रश्नच नाही. शेवटी आपण माणूस आहोत, आपल्याला मेंदू दिलेला आहे, तो मेंदू कधीतरी थकतो, त्याच्यामध्ये काय केमिकल जमा झालेली असतात, थोडीशी विश्रांती आवश्यक असते. काही जण त्याला पॉवर नॅप म्हणतात, अशी एक मस्त पॉवर नॅप 15 मिनिटं झोप काढायची. पुण्याच्या मंडळींना याबद्दल अधिक सांगायला नको, ते बरोबर ह्या पद्धतीत एक्सपर्ट आहेत. मग फ्रेश होतो आणि मग अभ्यास चालू करायचा. कधीतरी असं वाटतं हे विषय नको, ही फिलिंग जेव्हा येते त्यावेळेला लक्षात घ्या पेपर 2 हातात घ्यायचा. कारण पेपर 2 हा मला क्रिएटिव्ह वाटतो. ते जे बुद्धिमत्तेचे जे प्रश्न असतात, झोप उडवणारे प्रश्न असतात. एक काय म्हणतो, माझ्या पुढे एकाने काळी टोपी घातली, एकाने पिवळी घातली. मग दुसरा असतो तो म्हणतो माझ्या पुढं लाल, जांभळी, काळी, पिवळी अशी टोपी घालणारी माणसं आहेत. तर पहिल्या माणसाचा नंबर कितवा, एवढीच माणसं असतील तर. हे असे जे प्रश्न आहेत याच्यात आपल्याला थोडा विचार करायला वेळ मिळतो.
कुणीतरी बोललंय की हा माणूस पूर्वेकडे 5 मीटर गेला, मग उत्तरेकडे 10 मीटर गेला, मग परत पश्चिमेकडे 15 मीटर गेला, मूळ ठिकाणापासून तो किती लांब आहे. हे असले जे प्रश्न असतात ह्याच्यात जरा मजा वेगळी असते. मग थोडा वेळ हे प्रश्न सोडवायचे, म्हणजे पेपर 2चा अभ्यास. म्हणजे थोडक्यात विषयांतर म्हणजे विश्रांती, या पद्धतीत अभ्यास करायचा. पण हा सगळा अभ्यास सुरू करायच्या आधी महत्त्वाचं काम करायचं. upsc.gov.in हे संकेतस्थळ, हे शासनाचं संकेतस्थळ. upsc.gov.in ह्या संकेतस्थळावर जायचं आणि प्रिव्हियस इयर्स पेपर, आधीच्या वर्षीचे पेपर, प्रश्नपत्रिका ह्या मिळतात. शोधलं की मिळतं. सरकारी साईट असल्यामुळं पटकन मिळणार नाही याची गॅरंटी, पण इकडे तिकडे शोधाशोध केली की तुम्हाला मिळालं पाहिजे. सगळं तिथंच असतं. तर ते डाउनलोड करायचे पेपर आणि त्यांचा अभ्यास करायचा. प्रश्न कसे विचारले, कारण आपल्याकडच्या मुलांचा एक मोठा प्रॉब्लेम असतो, ते परीक्षा मी शेवटी देईन, आधी मी अभ्यास करतो. लक्षात घ्या, इथे नुसता अभ्यास उपयोगी पडत नाही. तर इथे उपयोग असतो तो म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या पद्धतीला सामोरं जाणं. आता क्रिकेटचंच उदाहरण घेतो परत, की हे काय करतात, नेट प्रॅक्टिस म्हणून जे उभे राहतात, हे बॅटिंगचीच प्रॅक्टिस असते. बॉलर बॉल टाकत असतो, काय तो इनस्विंगर आउटस्विंगर जो काही असेल, पण त्याला फेस द्यायची प्रॅक्टिस. आणि हळूहळू करत तुमची ती भाषा तयार होते. तुम्ही जर वाहन चालवायला शिकला असाल, माझ्या आयुष्यात वाहनं खूप उशिरा आली, पण सुरुवातीला जाम टेन्शन घ्यायचं. तो स्पीड ब्रेकर आला की गोंधळ होतो. बाबा तो गिअर कमी करायचा, मग गिअर कमी करताना क्लच दाबायचा, ॲक्सिलेटर 0 करायचा, वगैरे वगैरे सगळं भान लक्षात ठेवायचं. आणि अशी गणितं मांडत मग तो स्पीड ब्रेकर पार केला जायचा. चढावरती गाडी चढवणं म्हणजे एक स्किल वाटत, पण क्लच दाबला की गाडी उलटी यायला सुरुवात होते. तर असे काही प्रकार हे व्हायचे. पण जसं गाडी तुम्हाला चालवायला येते, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होते, ह्या गोष्टी आपोआप होतात. तुम्ही ज्यांनी 2 व्हीलर 4 व्हीलर चालवली त्यांना अनुभव आहे की स्पीड ब्रेकर आला की सुरुवातीला टेन्शन येतं, पण नंतर आपोआप सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या होतात. असं म्हणावं लागेल की माझ्याकडून ह्या ॲक्टिव्हिटी आपोआप होतात. ही झाली तुमची प्रॅक्टिस. तसं ज्यावेळेला तुम्ही भरपूर प्रश्न सोडवणार त्यावेळेला तुमचीच खात्री पटते. तुम्हाला हळूहळू एवढी सवय लागते की प्रश्न विचारल्यावर त्याच्यातला अभिप्रेत अर्थ काय हे तुम्हाला कळायला आपोआप सुरुवात होते. ही स्टेज येणं महत्त्वाचं आहे. आणि ह्यासाठी प्रचंड प्रमाणात परीक्षेची प्रॅक्टिस करणं हा उपाय आहे. म्हणजे ह्याचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना नुसतं वाचन किंवा नुसतं लेखन, खूप मुलांचा मी अभ्यास केला आहे की ती मुलं वर्गात बसल्यापासून सारखं लिहित असतात. मी ह्या कामाच्या एक्झॅक्ट विरुद्ध आहे. महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लिहून ठेवलात ना की तुम्ही सिक्युअर्ड असता. माझ्याकडे हा पॉईंट लिहिलेला आहे, तो लिहिला नाही तर तुमच्या मनामध्ये इन्सिक्युरिटी, हा पॉईंट मी लिहिलेला नाही म्हणजे मला लक्षातच ठेवायचं. आणि त्यामुळं 2दा-3दा एक पुस्तक वाचायचं. ह्याच्यामुळं काय होतं की जे इतिहासासारखे विषय असतात की जिथं विशेष असे कन्सेप्ट समजून घ्यायचे नाही आहेत, पण माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचं ॲनालिसिस तयार करायचे, तर अशा ठिकाणी 2दा-3दा हे वाचन करायचं. ह्या पद्धतीत वाचन केल्यामुळं आपल्याला हळूहळू लक्षात राहतं. साधी गोष्ट आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर आपले जर तुम्ही आरती म्हणायला जात असाल तर थोड्या दिवसात तुमची आरती पाठ झालेली दिसते. कशामुळे होतं तर परत परत गोष्टी कानावर पडल्या की त्या गोष्टी आपल्या पाठ होतात. आणि मग आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे की 2दा ते 3दा एक पुस्तक वाचायचं. पहिल्यांदा वाचताना अर्थ समजून घ्यायची गरज नाही, फक्त वाचत सुटायचं. दुसऱ्यांदा वाचताना तुम्हाला आपोआप कल्पना यायला सुरुवात होते. आणि तिसऱ्यांदा जर ते पुस्तक वाचलं महिनाभराच्या गॅप नंतर, कारण का तर मेंदू त्या प्रक्रियेचं विश्लेषण करत असतो, आणि म्हणून थोडा वेळ थांबायचं आणि 1 महिन्याने परत तेच पुस्तक वाचायचं. तुम्हाला सगळे विषय पटापट कळतात की नाही बघा. तर ही पद्धत शक्यतो अभ्यासासाठी वापरा. ज्याला आपण म्हणतो की जिथं फक्त डेटा भरणं ह्या गोष्टी लागतात त्यासाठी. नोट्स काढणं, आता याच्यावर येतो. काही जणांना असं वाटतं की चांगल्या नोट्स मला मिळाल्या तर माझा अभ्यास चांगला होईल. लक्षात ठेवा, 10वी 12वी जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन
इथपर्यंतचा अभ्यास हा नोट्सनी करणं एक वेळ ठीक आहे. मला तर अजूनही वाटतं नोट्स म्हणजे दुसऱ्याच्या हाताने जेवण. मला जेवायचं तर मी माझ्या हाताने जेवण. त्यामुळं नोट्स काढणं हा तेवढा महत्त्वाचा प्रकार नाही. ह्या उलट विषय संपूर्ण समजून घेणं हे महत्त्वाचं. एकदा विषय समजला असेल की तुम्ही हवे तसे टप्प्याटप्प्यामध्ये तो विषय मांडू शकता. नोट्स काढल्यानंतर तुम्ही थोडे परावलंबी होता. म्हणून माझा सल्ला असतो की शक्यतो नोट्सवरून अभ्यास करायचा आहे. दुसरी गोष्ट, सरासरी मी नोट्स बनवताना 100 ओळी आहेत तर त्याच्या 60 ओळीत रूपांतर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्या 40 ओळी ऑलरेडी लॉस्ट झाल्या. सहसा मी जेवढं वाचतो त्याचा 60% लक्षात राहतं, 40% लक्षात राहत नाही. म्हणजे मी जर 100 ओळी वाचल्या तर 60 ओळी माझ्या लक्षात राहतील. मी जर 60 ओळी वाचल्या तर माझ्या 60 ओळी लक्षात राहणार नाही आहे. त्या 60 ओळीचे 60% माझ्या लक्षात राहणार आहे. म्हणजे ह्या पद्धतीमध्ये हळूहळू करत माझं नॉलेज कमी होणार आहे. म्हणून नेहमी रेफरन्स बुक वाचायची, संदर्भ ग्रंथ वाचायची. संदर्भ ग्रंथ वाचनाला खूप प्राधान्य दिलं पाहिजे. आता अभ्यास कसं स्टार्ट करायचा. पॉईंट नंबर 1, मार्केटमध्ये काही चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत. मी इथं नावं घेत नाही, पण वेगवेगळ्या प्रकाशनांची पुस्तकं, कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड, की सर्वसमावेशक असं एक पुस्तक, अशी पुस्तकं मिळतात. तर अशा पुस्तकांचा वापर करायचा. ह्यामुळे काय होतं, तुम्हाला संपूर्ण विषय काय आहे हे समजतं. हा झाला पहिला भाग. आता दुसऱ्या भागामध्ये काय करणार तर NCERTची पुस्तकं वाचायला सुरुवात करायची. NCERTच्या पुस्तकातली माहिती ही ऑथेंटिक ठरलेली आणि त्यामुळं जिथं विवादास्पद मुद्दे असतील त्या ठिकाणी NCERTच्या पुस्तकातलं उत्तर हे खरं मानलं जाणार आहे. हा दुसरा भाग. आता तिसऱ्या भागात संदर्भ ग्रंथ वाचायला सुरुवात करायची. सायन्स आहे तर सायन्समधले जे ग्रंथ आहेत, समजा आपल्याला आता स्पेस सायन्स म्हणून भाग आहे तर स्पेस सायन्सवरती अतिशय सुंदर पुस्तक आहे. एका वैज्ञानिकानेच लिहिलेलं हे पुस्तक आहे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. स्टीफन हॉकिन्स नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी लिहिलेलं हे अप्रतिम पुस्तक आहे. हे पुस्तक वाचून काढा. तुम्हाला स्पेस सायन्सबद्दल बरीच चांगली माहिती ही या ठिकाणी मिळणार आहे. RC मुजुमदार नावाचे लेखक आहेत, त्यांनी लिहिलेली इतिहासाची पुस्तकं वाचा. याच्यातून तुम्हाला इतिहासाचं चांगलं ज्ञान होईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय अप्रतिम पुस्तक लिहिलेलं आहे, 6 सोनेरी पाने, मराठीमध्ये आहे. इंग्लिशमध्ये 6 ग्लोरियस एपोक या नावाने हे पुस्तक आहे. तर हे पुस्तक वाचलं तर तुमचा इतिहासाकडे बघायचा दृष्टिकोन सुधारेल. अतिशय उत्तम असा दृष्टिकोन त्याच्यातून होईल. ह्या पुस्तकाचा उपयोग तुम्हाला फक्त थिअरीसाठी म्हणजे ह्या पहिल्या भागासाठीच होणार नसून तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा ह्या पुस्तकाचा उपयोग होणार आहे. म्हणजे ह्या माणसाचं वैशिष्ट्य असं की स्वतःला 50 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली असताना जेलमध्ये एंट्री करताना जेव्हा त्यांना डिवचण्यात आलं की आता 50 वर्ष तुम्हाला इथं राहायचे, त्यावेळेला त्यांनी जेलरला सरळ ऐकलं होतं, 50 वर्ष तुमचं साम्राज्य तरी राहणार आहे का? मला 50 वर्ष इथं राहायचंच नाही. हा जो काही प्रकार आपल्याला दिसतो की याला म्हणतात पॉझिटिव्ह मेंटॅलिटी. तर अशा पद्धती तुमची पॉझिटिव्ह मेंटॅलिटी, उत्कृष्ट व्यक्तिमत्व हे तुमचं यातून तयार होणार आहे. तर यासाठी म्हणून तुम्हाला इथे अशी काही पुस्तकं वाचायची आहेत की ज्याच्यातून तुमचा अभ्यास होईल, तुमची मतं बनतील, तुमचं व्यक्तिमत्व विकसित होईल. आणि मग ही तिसरी स्टेप, म्हणजे पहिली स्टेप काय सांगितली जी मार्केटमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड आहे त्यातूनच करायचा अभ्यास. दुसऱ्या स्टेपमध्ये NCERT आणि तिसऱ्या स्टेपमध्ये रेफरन्स. ह्या पद्धतीत पूर्वपरीक्षेचा अभ्यास होईल. हे तुमची तयारी. आणि निम्मा तरी वेळ तुम्हाला फक्त एक्झाम प्रॅक्टिसवर द्यायचं आहे. एक्झाम प्रॅक्टिसला इग्नोर करू नका. आता नोट्स का बनवायच्या? सायमल्टेनियसली मेन्सची तयारी होते म्हणून नोट्स बनवायच्या, हे उत्तर जास्ती संयुक्तिक आहे. म्हणून काय करायचं तुम्हाला की इतिहासाचा अभ्यास समजा आपण करतो तर समजा इतिहासाचा चंद्रगुप्त मौर्य याच्यावरती अभ्यास करायचा आहे. तर चंद्रगुप्त मौर्य यांनी काय काय गोष्टी केल्या, अचिव्हमेंट्स ऑफ चंद्रगुप्त मौर्य. मग पॉलिटिकल अचिव्हमेंट, अकॅडमिक्स अचिव्हमेंट, त्याच्यानंतर काय त्यांच्या त्या साम्राज्य ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचं प्रशासन यंत्रणा. मग याच्यावरती तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे जे तुम्हाला मेन्सला पण उपयोगी पडेल आणि पूर्वपरीक्षेचा अभ्यास एकाच वेळेला होईल.
तर ह्या पद्धतीत तुम्हाला अभ्यास हा करायचा आहे. आता मी क्रमवारी सांगतो. सगळ्यात पहिलं पूर्वपरीक्षेवरच केंद्रित करायचं, पण साईड बाय साईड तुमची व्यक्तिमत्व पण इथं विकसित होईल. साईड बाय साईड तुमची मेन्सची तयारी पण होईल जर तुम्ही स्वतःच्या नोट्स स्वतः काढल्या तर. चंद्रगुप्त मौर्य यांची जर तुम्ही माहिती लिहिलीत तर त्याच्यातून तुमचा चंद्रगुप्त मौर्य यांच्याबद्दलचा सगळा अभ्यास हा होऊन जाणार आहे. म्हणजे तुमची पूर्वपरीक्षेची पण तयारी झाली, मुख्य परीक्षेची पण तयारी झाली आणि पर्सनॅलिटीची पण तयारी त्याच्याबरोबरच होते. कारण अशी थोडा मोठ्यांची जेव्हा चरित्र आपण अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला एक आपलंही व्यक्तिमत्व त्या दृष्टीने तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतं. तर या रीतीने आपण ह्या परीक्षांचा अभ्यास हा करायला सुरुवात करायची.